नमस्कार मित्रांनो, तर आपण आज निघालो आहोत गोरक्षनाथ गडावर. तर जाता जाता आपल्याला मांजरसुंबा हा किल्ला लागतो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्याची अवस्था काय झाली आहे. तर तिथून पुढे जाता जाता आपल्याला एक छोटासा घाट लागतो. त्या घाटाच्या थोड्याच अंतरावर गर्भगिरी डोंगर आहे. या डोंगरावर आहे श्री गोरक्षनाथांचे मंदिर. तर मंडळी, हाच तो डोंगर जो गोरक्षनाथांनी आपले गुरु म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांच्यासाठी पूर्ण सोन्याचा बनवला होता. या डोंगरावर गोरक्षनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. तुम्ही बघू शकता डोंगराच्या पायथ्याशी गोशाळा आहे, धर्मशाळा आहे व दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास देखील आहे. तर आपण मंदिरात पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता मंदिर हे खूप सुंदर आहे. मंदिराचे वातावरण देखील छान आहे. मंदिर हे खूप शांततेचे ठिकाण आहे. तर चला करूया गोरक्षनाथांचे दर्शन. तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला गोरक्षनाथांनी जे जे कार्य केले आहे ते आपल्याला या फोटोंमध्ये बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता गोरक्षनाथांची ही अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. तर त्या मंदिराच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, ते म्हणजे काळभैरवनाथाचं मंदिर. मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, अतिशय शांततेचं ठिकाण आहे आणि परिसर देखील खूप सुंदर आहे. तर मंदिराच्या एका साईडने आपल्याला घाटाचे अतिशय निसर्गरम्य असे वातावरण बघायला मिळते. तर गोरक्षनाथांच्या मंदिराच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचे मंदिर. व महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला एक गणपती बाप्पांची एक छोटीशी अशी मूर्ती बघायला मिळते. तर मंदिरात गेल्यानंतर अतिशय छान असे शिवलिंग आहे, तुम्ही बघू शकतात. हे अतिशय अप्रतिम शिवलिंग आहे. तर मंडळी, गर्भगिरी डोंगरावरील नाथ संप्रदायातील एक गुरु गोरक्षनाथ यांचे मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा.